आणि आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूया। छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या श्री जय भवानी माता पॅनलने गवगवीत विजय मिळवलाय। कारखान्यात असलेल्या 21 सर्वच जागेवर यश प्राप्त करून विजय मिळवलाय। विजयानंतर आनंद उत्सव देखील जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला। तर श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जय भवानी माता पॅनलच्या सर्व उमेदवारांची मोठ्या मताच्या फरकाने आता विजय झालाय। अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या छत्रपती जय भवानी माता पॅनलला सभासदांनी वर्चस्व दिलेले आहे। 21 पैकी जागा निवडून आलेल्या आहेत। काय सांगा, कसं सभासदांचा आभार? मी प्रथम पॅनलच्या वतीने छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांना मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो की आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय दत्तात्रय मामा भरणे आणि पृथ्वीराज बापू जाचक यांनी कारखाना आपला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केले। त्यांना भरघोस मताने आपण निवडून दिलं आणि आमच्या आव्हानाला, आमच्या विनंतीला मान देऊन जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही मनापासून आपले आभारी आहोत आणि आम्ही दिलेले त्यामध्ये सगळे शब्द पूर्ण करण्यास वचनबद्ध आहोत। ह्याच्या निमित्ताने मी पहिल्यांदा आपल्याला विरोधी पॅनल आणि विजयी पॅनलमध्ये मतांचा कशा पद्धतीने टक्केवारीमध्ये फरक आहे? नाही, आपण जर बघितलं तर आमचा एक उमेदवार हा साधारणपणे 7,500 मताधिक्याने आणि कमीत कमी साधारणपणे 2300 मतांनी एवढ्या प्रमाणे आला। तर बघितलं तर आपण मीन काढला तर 6,500 मताचं मताधिक्य हे जय भवानी माता पॅनलला मिळालेलं आहे। याच्यामध्ये इंदापूरच्या मध्ये मताधिक्य आहे 3,500चं, ज्याच्यामध्ये 1900 मताचा अंतुर्णे मतदारसंघाचा समावेश आहे आणि बारामतीचे 2 मतदारसंघ आहेत, गट नंबर 5 आणि 7, त्याचे 2800चं लीड। हे सगळ्याचा एकत्रितपणे विचार केला तर सभासदांनी निर्णय सूरज देवकते, स्टार महाराष्ट्र न्यूज, बारामती।